गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत बुंदी कशी तयार करायची याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 1 वाटी बेसन पीठ, फूड कलर, बेसन पीठ चाळून घेतलेले आहे। त्यात चिमूटभर फूड कलर टाकायचा। फूड कलर नसल्यास तुम्ही हळदीचाही वापर करू शकता। आता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। हे मिश्रण खूप पातळही नसावे, खूप घट्टही नसावे, सहज झाऱ्यातून पडेल असे असावे। गोडाचा पदार्थ असल्यामुळे मी इथे मीठ टाकलेले आहे चिमूटभर। ते पण छान मिक्स करून घ्यायचे पिठाबरोबर। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी असावी पिठाची। आता बुंदी तयार करायला घेऊया। कढई तेल गरम झालेले आहे। बुंदी तयार करण्यासाठी मी इथे छिद्राची वाटी वापरलेली आहे। तुम्ही वाटलेस झाऱ्याचाही वापर करू शकता। आता वाटी आणि कढई याच्यामध्ये ठराविक डिस्टन्स ठेवावे। अंतर ठेवल्यामुळे तेलात पडणारी बुंदी गोल पडते, पाहू शकता तुम्ही। बुंदी नेहमी कमी गॅसवरती तळावी। पाहू शकता तुम्ही बुंदी किती गोल पडलेली आहे। बुंदी नेहमी कमी गॅसवर तळायची। अशा प्रकारे मी बुंदीचा दुसरा घाणाही तयार करून घेणार आहे। आता दुसऱ्या वेळेस तीच प्रोसिजर फॉलो करायची। फक्त वाटी स्वच्छ धुवून पुन्हा एकदा घ्यायची किंवा पुसून घ्यायची, जेणेकरून त्याचे छिद्र मोकळे होतात। आता थोडे थोडे पीठ त्याचप्रमाणे टाकायचे। अशा प्रकारे सर्व बुंदी तळून घेणार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।